चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल आपण सर्वांनी ओझरता थंबनेलमध्ये पाहितलाय आणि टायटलमध्ये वाचलाय. ज्या सवालाच्या अनुसार आता अल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 2000. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्या विचारता झालाय की खरंच अल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा दर हा होऊ शकतो 2000. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आता जाणून घेऊया की अल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा दर हा होऊ शकतो 2000. जर आपल्याला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. आणि आपल्यासाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो आपल्यापर्यंत. त्याच्यामुळे माझी मेहनत बघून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. एवढं केल्यानं येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला वेळेवर मिळतो, पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते. म्हणून माझ्या विनंतीला मान द्या आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक जो कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा निर्माण झालाय की कांद्याचा जो दर आहे तो अल निनोमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 2000 होऊ शकतो. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर इथं जाणून घेऊया की अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये काय कांदा 2000 होऊ शकतो. जर हे जाणून घ्यायचं असेल तर अल निनो काय आहे, त्याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होऊ शकतो आणि खरंच अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये काय कांदा हा 2000 होऊ शकतो का. चला या सर्व प्रश्नांचे आता उत्तर एक एक करून इथं जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या की अल निनो हा शब्द आपण सर्वांनी ऐकला असेल. अल निनो म्हणजे तरी काय तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा जेव्हा अल निनो येत असतो तेव्हा तेव्हा असं मानल्या जाते की पाऊस हा कमी होत असतो. यंदाच्या वर्षी भारतात अल निनो येण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्याकडे पाऊस कमी होत असतो. आता मग तुम्ही म्हणाल की अल निनो येणार आहे हे कुणी सांगितलं आणि यावरती शिक्कामोर्तब कधी होणार. जागतिक असणाऱ्या हवामान संघटनेत त्यांनी भाकीत व्यक्त केले की यंदाच्या वर्षी भारतात अल निनो राहू शकतो. याच्यावरती शिक्कामोर्तब हे 15 एप्रिलपर्यंत होऊन जाईल. कारण IMD म्हणजे इंडियन मेट डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याचा जो पहिला अंदाज येतो पावसाबद्दलचा तो अंदाज येत असतो एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात. आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जो अंदाज येतो त्या ठिकाणी तो अंदाज पहिला असतो आणि तो जवळपास 80 ते 90% जवळपास वास्तविक असतो. आणि यंदाच्या वर्षी भारतीय हवामान खातं अल निनोबद्दल स्पष्टता देण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यावरती 15 एप्रिलपर्यंत शिक्कामोर्तब झाला. याचा अर्थ काय होईल की अल निनोमुळे पाऊस काळ जून ते सप्टेंबरमध्ये कमी होणार. त्याच्यामुळं कांद्याची लागवड कमी होणार, मग उत्पादन कमी होणार. सरते शेवटी भविष्यात कांदा हा कमी येणार या भीतीपोटी जो कांदा मार्केटमध्ये येईल 15 एप्रिल नंतर तो खूप मोठ्या स्केलवरती खरेदी केला जाईल आणि कांदा चाळीत साठवला जाईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कांदा भाव हा अल निनोमुळे 2000 होण्याची शक्यता सुद्धा वाढून जाईल. आता अल निनोमुळे मग कांदा भाव कधीपर्यंत 2000 होऊ शकतो तर एक माझं मत आहे की जूनच्या 15 तारखेपर्यंत ही परिस्थिती परफेक्ट होऊ शकते. पण एवढं लक्षात घ्या, जर अल निनो आला तर अशा परिस्थितीत कांदा 2000 फक्त नाही तर त्या ठिकाणी 3 ते 4000 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. यामुळं आपला कांदा अल निनोची शक्यता व्यक्त केल्यानंतर व स्पष्टता आल्यानंतर जास्तीत जास्त कांदा चाळीत या ठिकाणी टाका. कारण यंदाचा कांदा हा आपल्यासाठी गोल्डन व डायमंड या ठिकाणी ठरू शकतो. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीनं आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर हे दिले की अल निनोमुळे देशात कांदा हा 2000 होण्याची शक्यता वाढलेली आहे. ते कशामुळे मी तुम्हाला समजावून सांगितलं. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात देशात कांदा दर कसे राहू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. यामुळे ना प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इतिहास सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडता YouTube चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला हा मनापासून करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.